सरकारकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। निवडणुकीत शेतकरी महायुतीला घरचा रस्ता दाखवतील असा हल्लाबोल एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर केला आहे। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास देखील एकनाथ खडसेंनी व्यक्त केला आहे। तर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आलाय। वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं देखील एकनाथ खडसे म्हणालेत। मागचं वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत अडचणीचं गेलं। गारपीट, वादळ, भाव नसणं, म्हणजे आता कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तूरला भाव नाही, कांद्याला भाव नाही, शेतकरी ठार मेला आहे। एका बाजूला महागाई वाढते आणि शेतमालाला भाव नाही, अशी विचित्र स्थिती आता आहे। सरकार मदतीला यायला तयार नाही। पुढच्याही वर्षी हे सरकार निवडणुकांमध्ये राहील याची शक्यता मला वाटत नाही। पुढच्या वर्षी नवीन वर्षामध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल असा मला विश्वास आहे। नवीन वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे। ताबडतोब निवडणुकांना या ठिकाणी पुढच्याच महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि त्याबरोबरीला लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, नगरपंचायतीच्या होतील आणि यामधून सारं वर्ष हे निवडणुकांचं आणि निवडणुकीच्या आचारसंहितेच्या सावटाखाली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।